हॅलो गाईज, परत एकदा तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मी आज चालली आहे दगडूशेठला माझ्या फॅमिलीसोबत आणि आम्ही इथे आता पोचलेलो आहे. आणि आज होता रविवार, त्यामुळे इथे खूप गर्दी होती. आम्ही लाईनला थांबलेलो इथं वाट बघत की कधी आमचा नंबर लागेल. आणि हे आहेत आमचे सासूबाई आणि हे माझे नवरोबा आणि हे मामा म्हणजेच आमचे सासरे. आम्ही चौघं आलेलो इथे आणि वाट बघत होतो की कधी आमचा नंबर लागेल. 1 तास झालेला होता तेव्हा कुठं आमचं दर्शन झालं. मग आम्ही बाहेर आलो आणि इथं किती सुंदर सुंदर फुलं होते. म्हणलं तुम्हाला पण दाखवावं एक झलक. खूप काही होतं तिथे. आणि नंतर आलो आम्ही बाबू गेनूला आणि बाबू गेनूच्या तिथे बांधकाम चालू होतं. हा पण गणपती खूप मस्त आहे. आणि तिथून आम्ही बाहेर पडलो सारसबागसाठी आणि इथे झालेली होती दुपार. आणि हे बघा आमचे पडलेले फेस, थकून गेलेले म्हणजे. आणि आम्ही इथं पोचलो सारसबागच्या मंदिरात. इथं खूप छान मंदिर आहे, पण तिथं मला दाखवता आलं नाही. तुमच्यासाठी मी एक झलक घेतली कारण तिथं व्हिडिओ काढायला परमिशन होतं. आणि हे आहे तिथलं संग्रहालय. गणपती मस्त मस्त मूर्त्या ठेवलेले. इथे पण व्हिडिओ काढायला परमिशन नव्हती, पण मी तुमच्यासाठी चोरून लपून काढलेली आहे व्हिडिओ. सो सांगू नका कोणाला. आणि हां, इथे बाहेर आल्यावर तो कसला व्ह्यू होता सारसबागमध्ये. मस्त शांत, जर तुम्हाला बसायचं असेल तर मस्त जागा आहे इथे, खूप छान आहे. आणि आम्ही इथं थोडा वेळ बसलो आणि बाहेर आलो. आणि तिथेच बाहेर भेळचं असं होतं इथे. आणि तिथे बसलो, थोडा भेळ खाल्ली आणि मग नंतर पाणीपुरी खाल्ली, भेळ खाल्ली. मग मजा आली आज फिरून. मग थोडंसं बाहेर बघितलो काय काय आहे आणि काय नाही. मग नंतर बाहेर पडलो घरी जायला. आणि इथेच होता आज दिवसाचा शेवट गाईज. सो पुन्हा भेटू आपण नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये.